आषाढीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची पर्यावरणाची दिंडी, पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या ठिकाणी येत असते। महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचं जागरण करण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होतं। आपल्या पारंपरिक संस्कृतीच्या माध्यमातून कीर्तन असेल, भारूड असेल, गोंधळ असेल, पोवाडा असेल, अशा विविध सांस्कृतिक माध्यमातून आपल्या परंपरेमध्ये पर्यावरणाला दिलेलं जे महत्व आहे आणि विशेषतः भागवत धर्मामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी ज्या प्रकारे पर्यावरणाचा संदेश दिला आहे तो पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो। तर ज्या पद्धतीची गर्दी वाढत चाललेली आहे, म्हणजे गेल्या वर्षीपासून ही संख्या जी वाढत चाललेली आहे, तुम्ही 4000 कोटीचा आराखडा केला, पण आता दर्शन व्यवस्थेसाठी वेगळं काहीतरी करावं लागतं। मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्था आपण सुरू केल्या आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी अभिनंदन करेन। जर्मन हँगर असेल, चरणसेवा असेल, बाकी सगळ्या स्वच्छता म्हणजे ज्याला आपण निर्मल वारी म्हणतो, 5000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत, 1000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालत आहेत। त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही। वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे। वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल, कचऱ्याचं कुठे लवलेश नाही, अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे। पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं, त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही। नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे, या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होईल। आळंदी ते पंढरपूर हा जो वारी मार्ग आहे वाढतच जातोय आणि राजकीय विरोधक